नमस्कार मित्रांनो, या नवीन व्हिडिओत आपण पाहणार आहोत देवपूजा करताना घ्यावयाची काळजी आणि देवपूजेचे नियम. देवाची पूजा करताना अगरबत्ती की धूप लावावे, पूजा कशी करावी. देवाची पूजा करताना अगरबत्ती किंवा धूप दोन्हीही वापरू शकता. पूजेत महत्त्व म्हणजे श्रद्धा, शक्ती आणि पवित्रता यांचा भाव असतो. पूजा करताना या गोष्टींचा विचार करा. स्वच्छता. पूजा करण्याआधी स्वतः स्वच्छ राहावे आणि पूजास्थळ देखील स्वच्छ असावे. दीप लावणे. देवासमोर तेल किंवा तुपाचा दिवा लावा. हा दिवा शांतता आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो. धूप किंवा अगरबत्ती. धूप किंवा अगरबत्ती लावल्याने वातावरण शुद्ध आणि पवित्र होते. तुमच्या आवडीप्रमाणे एकाचा किंवा दोघांचाही वापर तुम्ही करू शकता. फुले आणि अक्षता. देवाला फुले, हार आणि अक्षता अर्पण कराव्यात. फुले ही भक्तीची प्रतीक आहेत. मंत्र वाचन. तुमच्या आवडीप्रमाणे मंत्र, स्तोत्र किंवा प्रार्थना वाचावी. हे मनशांतीला आणि एकाग्रतेला सहाय्यक असते. प्रसाद अर्पण. देवाला प्रसाद अर्पण करून त्यानंतर प्रसाद वाटावा. अर्पण आणि प्रार्थना. मनोभावे प्रार्थना करून आपल्या इच्छा आणि आभार व्यक्त करा. म्हणजेच पूजा ही श्रद्धा आणि प्रेमाने करावी. मुख्य गोष्ट म्हणजे भक्तिभाव. पूजेत वापरलेल्या वस्तूंपेक्षा हा भाव अधिक महत्त्वाचा असतो. पूजा करताना मुद्द्यांचा विचार केल्यास पूजा अधिक भावपूर्ण आणि शिस्तबद्ध होते. पूजा प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यांचे एक विशिष्ट महत्त्व आहे. पूजास्थळ निवड. पूजास्थळ निवडताना शुद्धता आणि शांतता असावी. पूजास्थळ निवडताना शुद्धता आणि शांतता असावी. घरातील एक भाग देवाच्या पूजा व पवित्र कार्यासाठी ठेवावा. स्वच्छता. स्वतःचे शरीर, कपडे आणि पूजास्थळ स्वच्छ असावे. पूजा करण्याआधी अंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे परिधान करावेत. पूजेच्या वस्तूंची तयारी. पूजेसाठी आवश्यक वस्तू आधीच जमवून ठेवाव्यात. यामध्ये तुपाचा दिवा, अगरबत्ती, धूप, फुले, तांब्याचा पाणी लोटा, तांब्याचा थाळा, प्रसाद, पान, फूल, अक्षता, कुंकू, चंदन, हळद व बेलपत्र यांचा समावेश असू शकतो. पूजेची क्रमवार पद्धत. दीप प्रज्वलन. तेल किंवा तुपाचा दिवा देवासमोर लावा. तो दिवा पूजा संपेपर्यंत प्रज्वलित ठेवा. धूप आणि अगरबत्ती. धूप आणि अगरबत्तीने पूजास्थळ सुगंधित करा. वातावरण शुद्ध करण्यासाठी हे आवश्यक आहे. देवाला अर्पण. देवाला पवित्र पाणी, फुले, अक्षता आणि नैवेद्य अर्पण करा. अर्पण करताना मनात भक्तिभाव ठेवा. मंत्र जप. आपल्या श्रद्धेनुसार मंत्र, स्तोत्र किंवा प्रार्थना वाचावी. मंत्र वाचनाने मन एकाग्र होऊन शांती मिळते. प्रसाद. पूजा झाल्यावर देवाला अर्पण केलेले प्रसाद सर्वांनी ग्रहण करावे. आरती. पूजेनंतर देवाची आरती करावी. आरती करताना घंटा वाजवावी व कापूर लावावा. आरतीने वातावरण भक्तिमय बनते. प्रार्थना आणि ध्यान. देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करावी आणि प्रार्थनेतून आपले संकल्प देवाला अर्पण करावे. ध्यान करून देवाचे स्मरण करावे. हे मनशांतीसाठी उपयोगी ठरते. पूजा संपल्यावर पूजा झाल्यावर दीप व अगरबत्ती विझवाव्यात,
परंतु दिवा संध्याकाळपर्यंत प्रज्वलित ठेवला तरी चालतो. पूजास्थळ स्वच्छ ठेवावे आणि दररोज पूजा केली जाऊ शकते. पूजेतला भाव. पूजा करताना मुख्य लक्ष हवे ते श्रद्धा, भक्ती आणि आंतरिक शांतीवर असावे. यामुळे मनात भक्तिभाव निर्माण होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते. मित्रांनो, पूजेबद्दल जे माहिती दिली आहे ती तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.